माझं भाषण झाल्यानंतर ते म्हणत होते की प्रोटोकॉल प्रमाणे मी आता नंतर कधीतरी बोलेन, पण दुर्गीबाईंना माहिती आहे, नितीन नाना आहेत, तरटे साहेब आहेत, मी प्रोटोकॉल आहे ना साहेब, माणसं असली ना चांगली की प्रोटोकॉलच मानत नाही. एखाद्या कार्यकर्त्याच्या पॅनवर माझा फोटो नसला ना, मी म्हणतो राहिला असेल जाऊ दे, मग एखादा चांगला बोलू इच्छितो ना त्याला संधी देतो. आणि तुम्ही तर आमचे नेते आहेत, तुम्ही बोलावं ही विनंती आहे. त्याचं कारण हे आहे, कारण मला लोकांची मांडी झाली का साहेब तुम्ही नगरसेवक पद नगरसेवकासाठी उभे राहा. त्याचं कारण हे आहे की आपण आज 25 ते 30 वर्षापासून समाजसेवा करतो. समाजसेवासाठी त्याच्यानंतर कधी जर नगरसेवक व्हायचं असतं तर मी कुठल्या काळात कधीच होऊन गेलो असतो, त्याची आपल्याला अपेक्षा नव्हती. आता करोना काळात एवढं काम केलेलं आहे, आपण प्रत्येकाला वॅक्सिन दिलं आहे, सॅनिटायझर वगैरे सगळं केलेलं आहे, आणि कित्येक लोकांना ॲडमिट करून त्यांचा बेनिफिट जे मिळतो ते इन्शुरन्स वगैरे त्यांना ते काढून दिला होता, त्याच्याबद्दल लोकांना त्याचे पैसेही भेटले. आमच्या समोरच्या सोसायटीला काकडे त्यांच्या माणसांना आपण मिळून दिले. असं सगळे समाजसेवा आपली चालूच असते. गटर मीटर हे तर दुनियाचं केलं. करोना काळात गटर वगैरे साफ करायला कोण नव्हते, त्यावेळेस मी कुठून तरी माणसं आणून सगळी व्यवस्था करून ठेवली होती, कारण ते तुंबून नाही दिली, कचरा कुठं पडून नाही दिला. प्रत्येक सोसायटीसमोर किती किती कचरा पडलेला तेवढा उचलायला आपण लावला. अशी सगळीच कामं केलेली. हॉस्पिटलची कामं केली. कोणाला इथून तर मुंबईपर्यंत आपण कोणाकोणाला जे काय पाहिजे खाट वगैरे जे काय हे सुविधा त्या पण सुविधा दिल्या. इथून तर गावापर्यंत सोडण्याचं ही सुविधा आपण दिलेली आहे ॲम्ब्युलन्सची. असं केलं तेवढा. त्यासाठी आता लोकांची अपेक्षा आहे आणि आपण लोकांनीच ती पुरी करून द्यायची ही माझी इच्छा आहे. ही सगळं पुरी करून देणारे आपण लोकच आहेत, त्याच्यात काय वाद नाही. माझी आता जास्त काय सगळ्यांनीच माझी तारीफ केलेली आहे. तुम्ही माझ्या तोंडात माझी तारीफ काय केली, बस एवढा बोलून मी माझी 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचार सभेला उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र सन्माननीय आमले साहेब, आमच्या भगिनी मनीषाताई देसाई, परदेशीताई, आमचे व्यासपीठावरील सर्व उपस्थित मंडळी आणि बंधू भगिनी, खरं तर प्रोटोकॉल पाळायचाच असतो आणि अध्यक्षाचं एकदा भाषण झालं की मग इतर लोकांनी बोलायचं नसतं. हा प्रोटोकॉल मला माहीत आहे, तरीही मित्रांनी सांगितल्यामुळं बोलत आहे. खरं तर आपल्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये आमले साहेबांनी बऱ्याचशा गोष्टीचा उहापोह केलेला आहे आणि तो उहापोह असा आहे की त्या माणसाने कुठलाही जात बघितली नाही, कुठलाही धर्म पाहिला नाही, कुठलं काहीच पाहिलेलं नाही आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांचं जाईल त्या त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करताना आम्ही पाहत आहोत. खरं म्हणजे तो माणूस नुसता वजनाने मोठा नाही आहे, उंचीने मोठा नाही, तर तो मनानेही मोठाच आहे. आणि असं नेतृत्व तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीनं या नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जावं आणि त्यांच्या या जाण्याने आपल्या सर्वांचे प्रश्न मार्गी लागावेत ही अपेक्षा मी करत असताना जुल्फीबाईंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण जसं मंगेश आमले साहेबांनी सांगितलं की तुम्हाला 24 तास काम करायचं आहे. तुमचा नेताच जर 24 तास काम करत असेल तर आपल्या कार्यकर्त्यांना काय अडचण आहे. आणि म्हणून आपण डोळ्यात तेल घालून निश्चितपणे जुल्फीबाईंना आपल्याला विजयी कसं करता येईल या घोडदौडीकडे आपण वाटचाल करावी आणि त्याच मार्गक्रमाने आपण पाऊल टाकावेत आणि निश्चितपणे जुल्फीबाईंना निवडून आणावं ही मी विनंती करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिलीच प्रचार रॅली इथून निघालेली आहे आणि आपण देखील इथे उपस्थित आहात. काय सांगाल एकूणच या विभागामध्ये प्रभाग क्रमांक 9
मध्ये कसा आणि कशी रॅली झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार या पार्टीने एका निष्ठावंत कार्यकर्त्याला इथून उमेदवारी दिलेली आहे आणि त्या कार्यकर्त्याचं नाव आहे जुल्फिकार कुरेशी. गेले 30 वर्ष आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन जाणारा हा व्यक्ती, समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये मिसळून काम करणारा हा व्यक्ती आज इथे उमेदवार म्हणून निश्चित करण्यासाठी आदरणीय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब स्वतः आग्रही होते. महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय होत असताना ही जागा खऱ्या अर्थाने आमच्याकडेच असावी असा आमचा आग्रह होता आणि त्याचसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे देखील ही जागा मागत होते. अगदी ह्या जागेवरून तिढा सुटला नाही तर महाविकास आघाडी तोडू इथपर्यंत ही चर्चा झाली, परंतु ही जागा जुल्फिकार कुरेशी साहेबांना सुटावी अशी आमची इच्छा होती आणि ती सुटली आणि त्या निमित्ताने आज जुल्फिकार कुरेशी साहेब इथे निवडणूक लढवत आहेत. शरदचंद्र पवार साहेबांचा पुरोगामी विचार, जात धर्म भाषा प्रांत या पलीकडे घेऊन जाणारा हा कार्यकर्ता आज या प्रभागामधून निवडणुकीला सामोरा जात असताना आज त्यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करताना जी शेकडोंची गर्दी होती ती सुखावणारी होती. मला या निमित्ताने सांगावं वाटतं की शेकडोंची गर्दी हजारांमध्ये बदलणार आहे आणि आमचे जुल्फिकार कुरेशी साहेब हे या निवडणुकीमध्ये बहुमताने विजयी होणार आहेत. जुल्फिकार कुरेशी सर, मी तुम्हाला प्रश्न विचारेल की आज ही प्रचार रॅली आलेली आहे आणि जिल्हाध्यक्ष आज इथे स्वतः उपस्थित आहेत, तर नक्की काय तुमच्या पुढच्या भविष्य आणि हे याबद्दल तुम्ही काय चर्चा कराल आणि काय सांगाल की प्रभागासाठी आणि लोकांसाठी काय तुमची सेवा? बघा, प्रभागामध्ये असे तर प्रश्न पहिलेही मी सोडवलेले आहेत, आताही सोडवतो. याआधी काही समस्या आहेत तिथल्या लोकांच्या, त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. मला लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला हे पुढचे अधिकार पाहिजेत म्हणून मी नगरसेवक पद घुसवतो. असे काम तर मी नेहमीच करत असतो, पण नगरसेवक पद हे मला जर मिळालं तर मला बळ येईल आणि तसं तर पक्षाचं माझ्याबरोबर बळ आहेच. आमचे आदरणीय शशिकांत शिंदे साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष आमरे साहेब आणि तसेच माननीय सर्व आमचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही चांगले प्रश्न असतील तेही सोडू शकतो. आज बघायला गेला तर पक्ष भाजपा देखील आज इथे स्ट्रॉंग उमेदवार आहेत. काय वाटतं एकूणच तुमची त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या पक्षाबद्दल? मला नाही भाजपाची भीती, मला नाही शिंदे गटाची भीती. इथं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याची लढाई आहे आणि ती मी लढणार. सांगाल आज आपले जुल्फिकार सर कुरेशी सर इथे आज उभे आहेत प्रभाग क्रमांक 9 मधून, कसं आहे एकूणच काय कार्याबद्दल काय सांगाल? मुळात कसं आहे की यांच्या शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाने जुल्फिकार कुरेशी साहेबांसारख्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचं तिकीट देऊन मनोबल उंचावलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने या माणसाची गरज यासाठी आहे की हा माणूस कुठलाही जात बघत नाही, पंथ बघत नाही, धर्म पाहत नाही. आता मी त्यांच्याबरोबर गेली 7-8 दिवस या प्रभागामध्ये फिरत असताना कुठल्या मंदिरात गेलं तर तिथं कधी असं जायचं नाही, कुठल्या मशिदीत गेलं तर तिथं जायचं नाही किंवा कुठल्या दर्ग्यात जायचं नाही असलं किंवा शिखांच्या याच्यामध्ये जायचं नाही, अशातला भाग नाही आहे. आणि मी जवळून त्यांना असं पाहिलेलं आहे की आमच्या मराठा आंदोलनामध्ये ज्या वेळेला गरज भासेल त्या वेळेला हा माणूस हिरिरीने पुढे आलेला आहे आणि आर्थिक मदत खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेली आहे. हे माझ्या डोळ्याने मी पाहिलेलं आहे आणि म्हणून माझा या प्रभागातील सर्व जनतेला, मतदारांना विनंती असेल की असा माणूस आपण सभागृहामध्ये निश्चित पाठवला पाहिजे.